जय महाराष्ट्र. अजून तुम्ही एवढा मोठा नाही झालो तुम्ही कुणाला माझं मार्गदर्शन करेल, पण नक्कीच समोर बघत आहोत तर तुमच्या सर्वांच्या अनुभवाची जर का मी बेरीज करण्याचा प्रयत्न करेल तर त्यासमोर माझा जो वैयक्तिक अनुभव आहे तो अतिशून्य आहे. तेव्हा मी फक्त माझा खरंतर प्रवास आहे. UPSCचा परीक्षा असो, UPSCची परीक्षा असो या कुठलीही एखादी परीक्षा असो, नुकताच आता झालेल्या 10वीच्या आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार त्यांना हा प्रवास माहीत आहे की किती हा खडतर आहे. आणि यातून जाताना तुम्हाला तुमचा आईवडील, भाऊबंधू या सगळ्यांचं मार्गदर्शन तर लागतेच लागते, परंतु त्यांची साथही लागते. मला माहीत आहे की मागच्या वर्षी जेव्हा माझं 3 मार्कांनी राहिलं होतं त्या टाईमला मला किती अश्रू आले होते, रडू आले होते आणि राहून राहून मला असं वाटत होतं की मी सोडून द्यायला हवं. पण माझे वडील, आई यांनी मला हे सांगितलं की आता तू इथपर्यंत आला तर आता कशाला सोडतो, आता तर तुला इथून धावायलाच हवं. आणि आमच्या घरामध्ये ही नेहमी सर्वांची इच्छा होती की कोणतरी एक ऑफिसर बनावं. कारण आमच्या आजच्या पूर्ण घरात इतिहासामध्ये बघितलं तर कोणीही नव्हतं. माझे भाऊ झाले, माझी ताई झाली, आज माझी मोठी ताई इथे उभी आहे जी की माझी दुसरी आईच आहे. आणि दुसरी माझी सुनंदाताई आणि माझी चंदाताई यांनी मला सतत म्हणजे नेहमी फोन करून सांगितलं की बाबा तू असं कर, तसं कर, हे कर. आणि आज नुकतं आजचाच एक अनुभव सांगायचा झाला तर माझी भाषी प्रांजली, तिला आज आम्हाला इथे आणायचं होतं, पण त्यावेळी किती महत्त्वाचं असते मला माझ्या सुनंदाताईने आजच दाखवून दिलं. आम्हाला तिला इथे आणून घ्यायचं होतं, पण आज एक महत्त्वाची परीक्षा असल्यामुळे ती रडत होती. आई म्हणली तिला की आज तुम्ही परीक्षा दे, आपण परत इथे येऊ आणि तुला पुढच्या वर्षी तुझा सत्कार करण्यासाठी इथं बोलू. हेही माझ्या ताईने मला शिकवलं. आणि आता जर मला काही आठवत असेल